नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि सगळ्यात पहिलं नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. दुर्गा माता तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो, आरोग्य देवो चांगले, ही दुर्गा माताला प्रार्थना करते. तर आता नवरात्री चालू झालीच आहे की आता नवरात्री संपत आली आहे. तर बऱ्याच जणांना माहिती आहे की नवरात्रीमध्ये जर काही गोष्टी घडल्या, घट बसवला असेल किंवा नसेल, तर मग आपल्या घरात जर काही गोष्टी घडल्या तर त्या मग कसं समजायचं की आपल्यावर देवी कशी प्रसन्न झाली, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे, ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे, हे कसं ओळखायचं वेगवेगळ्या लक्षणाद्वारे. तर मग हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर कुलदेवी म्हणजे काय, जी आपल्या कुळाचं रक्षण करते, आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद नेहमी असतो. बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. तर ह्या देवीला आपण कुलदेवी असे म्हणतो. तर पिढ्यानपिढ्या म्हणजे आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये घडत आलेली असते. प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते. जसे की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल, किंवा कुणाची कुलदेवी मोहटा देवी असेल, तर कुणाची कुलदेवी रेणुका देवी असेल, किंवा कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल. तर वेगवेगळ्या अशा सगळ्यांच्या कुलदेव्या आहेत. तर मग ह्या घराण्यापासून आपली परंपरा चालू आलेली असते. कुळाची कुलदेवी ह्या बदलत नसतात. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते, त्या त्या कुळाची आई आपल्या मुलांचा म्हणजे आपल्या कुळाचा घराण्यांचा सांभाळ करत असते. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही, कारण कुलदेवी ही स्वतःच स्वयंसिद्ध स्वरूप आहे. पिढ्यानपिढ्या आपल्या कुळातील व्यक्तींकडून त्यांची सेवा घडत आलेली असते. आता जर एखाद्याच्या घरची कुलदेवी नाराज असेल, तर त्या घरामध्ये वादविवाद होतात, घरामध्ये भांडणं होतात, घरामध्ये अजिबात शांततेचं वातावरण राहत नाही. संतान सुख प्राप्त होण्यामागे पण खूप अडचणी येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये सतत अडचणी निर्माण होत असतात. अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवी प्रसन्न होते. त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वावर असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करा. किंवा ज्यावेळेस एखादा वार असतो, शुक्रवार किंवा मंगळवार, त्यावेळेस तुम्ही तुमच्या कुलदेवीची एकदम साधी पूजा करा किंवा तिला नैवेद्य दाखवा, तिच्यासमोर दिवा लावा किंवा अजून मग तिची आरती वगैरे करा. हे फक्त दररोज तुम्हाला शक्य होत नाही, त्यामुळे मग तुम्ही ज्यावेळेस वार असेल, शुक्रवार किंवा मंगळवार, त्यावेळेस तुम्ही मग ह्या ज्या सेवा आहेत, तर ह्या देवीच्या सेवा किंवा आपल्या कुलदेवीच्या सेवा मग आपण केल्या पाहिजेत. आणि आपण वर्षातून एकदा तरी आपली जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीला म्हणजेच की कुलदेवीचं दर्शन घेतलं पाहिजे. कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी घरातील लहान मुलाबाळांसह गेलं पाहिजे. ज्यामुळे काय होतं की कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घराण्यावर कायम राहतो. त्याचबरोबर कोणताही कठीण प्रसंग जर आपल्यावर येणार असेल, तर एखादी व्यक्ती आकस्मिक समस्या आपल्यावर येणार असेल, तर त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करते. त्यासाठीच आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश आपण भरून ठेवायचा असतो. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारे कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही. वर्षभरामध्ये जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करतो किंवा आपल्या घरी जेवढी आपण बाळ जन्माला येतात, आपण त्यावेळेस मग नवीन कामाची सुरुवात करतो. त्या वेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला लक्षात ठेवलं पाहिजे, तिचं स्मरण केलं पाहिजे. नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतला पाहिजे. आणि मग खास काही लक्षणे किंवा काही खास आपल्याला संकेत अशा असतात की ज्यामुळे आपल्याला कळतं की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे किंवा नाही. तर मग तुमच्या घरामध्ये जर जागृत अवस्थेत आहे, ती तुमच्या घरामध्ये निवास करते, पण त्या अगोदर
ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावर, त्या कुटुंबावर प्रसन्न असते, त्या घरातील कोणत्याच कामांना कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही. म्हणजेच काय होतं, घरातील व्यक्तीने जे काही काम हातात करायला नवीन घेतलं असेल, ते काम त्यांचं पूर्ण होतं. ते काम कधीच थांबत नाही. त्यांना त्या कामामध्ये नेहमी यश मिळतं. ज्यांना काही कामामध्ये अडचणी येत असतात, म्हणजेच कितीही साधं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट आपण जर नवीन करायला घेतली, तर त्यामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतील, तर त्यावेळेस तुम्ही मग समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा तुमच्याकडून तुमची कुलदेवीची काहीतरी काहीतरी गोष्टी तुमच्याकडून चुकत आहेत. त्यामुळे वर्षभरात एकदा का होईना आपल्या कुटुंबाबरोबर कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचं. म्हणजेच की आपल्या कुलदेवीचं मूळ ठिकाण जे असेल, तिथे मग आपण जायचं आणि देवीचं मग दर्शन घ्यायचं आहे. देवीची ओटी भरायची आहे किंवा नवरात्रीच्या वेळेस घरातील एखाद्या सदस्याने किंवा एखाद्या घरातील व्यक्तीने नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये उपवास केले तरी सुद्धा भरपूर आहे. म्हणजेच काय होतं की वर्षभरामध्ये जे काही कुलदेवीच्या सेवा म्हणा किंवा उपवास म्हणा आपल्याला करायला जमत नसतील, त्यावेळेस मग आपल्याला नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे. ते सुद्धा कुलदेवीच्या एखादा शुक्रवार किंवा मंगळवार पण तुम्ही उपवास केलात तरी हरकत नाही. आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडली पाहिजे, तरीसुद्धा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. आपल्याला कोणत्याही कामामध्ये बाधा येणार नाही. कुलदेवी आपल्यावर नेहमी प्रसन्न राहील. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील व्यक्ती एकमेकांचा आदर करतात, मिळून मिसळून राहतात, प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांना विचारतात, गृहामध्ये कलह भांडणं होत नाही. त्या घरातील स्त्री पुरुषांचा एकमेकांचा सन्मान करतात, स्त्रियांना मानाने वागवतात, ज्या अजिबात तुच्छ लेखत नाहीत. घरातील मुलं आज्ञाधारक असतात आणि घरातील जे काही करतात पुरुष पुरुष करते पुरुष असतात किंवा व्यक्ती असते, ती निर्णय योग्य सगळ्यांचाच विचार करून मग घेते. त्यामुळे सुद्धा त्या घरामध्ये कोणत्याही कामामध्ये बाधा येत नाही किंवा अडचणी निर्माण होत नाही. त्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे ही कामं अगदी सहजपणे घडून येतात. तर यानंतरचं तिसरं कारण असं आहे की ज्यावरून आपल्याला समजून जायचं आहे की आपली कुलदेवी जर आपल्यावर प्रसन्न नसेल, तर त्यांना जर अगदी प्रसन्न वाटत असेल, सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे, जसं की काही आपण अत्तर वगैरे आपल्या घरात मारलेलं आहे, अशा पद्धतीने जर आपल्याला घरात आल्यानंतर प्रसन्न वाटत असेल, तर समजून जायचं आहे की आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर आहे. कारण बरेच वेळा काय होतं की काही जणांना असं वाटतं की आपण घरी जाऊ नये किंवा कारण घरी गेल्यानंतर काय असणार आहे, काय होणार आहे, हे बऱ्याच जणांना कदाचित माहीत असतं की घरातील वातावरण अजिबात चांगलं नसतं. घरामध्ये सतत भांडणं होतात किंवा अगदी आपण जी म्हणतो ना की घरामध्ये आपल्या शांतता लाभत नाही, हे अशा प्रकारे आपल्याकडून काहीतरी चुकतं. हे त्यावेळेस मग ज्यांना ह्या गोष्टी समजतात त्यांनी मग समजून घ्यायचं आहे की आपल्याकडून कुलदेवीचे काहीतरी चुका होत आहेत. त्यामुळे मग आपल्याला कशातच आनंद मिळत नसतो. थोडक्यात काय सांगायचे झालं तर घरामध्ये अगदी प्रसन्न वाटत नाही. घरातील व्यक्ती एकमेकांशी चांगले राहत नाहीत, मिळून मिसळून राहत नाहीत. तर साहजिकच आहे कोणत्याही व्यक्तीला घरी पटकन जावं, घरी कधी जातोय असं होणं साहजिकच आहे. तर हे सुद्धा तेच लक्षण आहे की कुलदेवी त्या व्यक्तीवर प्रसन्न आहे, कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरावर आहे. तिसरी गोष्ट म्हणजे की संतान प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत किंवा घरामध्ये मुलगा व्हावा किंवा मुलगी व्हावी, म्हणजे थोडक्यात काय, बाळाचं आगमन ज्या घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस करण्याची आवश्यकता लागत नाही. त्या घरामध्ये कुलदेवीचा वास असतो असे म्हटले जाते. आपल्याला समजून घ्यायचं आहे की कुलदेवी आपल्यावर मग प्रसन्न आहे. आपलं मूलबाळ होण्यासाठी नवस करण्याची आवश्यकता नाही. आणि शेवटची गोष्ट म्हणजे ज्या घरामध्ये कुलदेवीचा वास असतो त्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही. कारण कुलदेवी असते, या देवतांचा वास आपल्या घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारात असतो. त्यामुळे कितीही वाईट शक्ती असली तरी ती आपल्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू शकत नाही. तर अशामुळे
ह्या सगळ्या गोष्टी जर घडत असतील तर मग आपण समजून जायचं आहे की आपल्यावर कुलदेवी प्रसन्न आहे का प्रसन्न नाही. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याची आवश्यकता होती. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मग कमेंटमध्ये दुर्गा माता की जय किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर मग परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.